नमस्कार मित्रांनो, टेक न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, नुकतीच जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ही जाहिरात जिल्हा परिषद परभणीकरिता आलेली आहे. या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती पाहूया. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण बघू शकता, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्यामार्फत ही जाहिरात देण्यात आलेली आहे. आपण सर्व स्क्रीनवर बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत ही पदभरती होते. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच असेल, NHM मध्ये 11 महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुम्हाला ऑर्डर दिली जाते. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी बेसिसवर 11 महिने 29 दिवसांकरिता ही पदे भरायची आहेत. ही सर्व पदे परभणी जिल्ह्यातील आरोग्य संस्था स्तरावरील आहेत. या पदाकरिता कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा होत नाही आणि तुमच्या मार्क्सनुसार सिलेक्शन केले जाते. आणि आता आरोग्य विभागाचा GR आलेला आहे की NHM मध्ये 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झाल्यास तुम्हाला परमनंट पदासाठी घेतले जाणार आहे. आता या जाहिराती अंतर्गत कुठली पदे भरली जात आहेत ते आपण पाहूया. या जाहिराती अंतर्गत टोटल 17 कॅडरची पदे भरली जाणार आहेत. यामध्ये 1 नंबरचं पद आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर. त्यानंतरचं पद म्हणजे मेडिकल ऑफिसर आयुष PG. त्यानंतरचे पद हे मेडिकल ऑफिसर आयुष UG. ज्यांचं BHMS झालं आहे त्यांच्यासाठी हे पद आहे. त्यानंतरचं चौथं पद आहे मेडिकल ऑफिसर RBSK. त्यानंतर 5 नंबरचं पद हे मेडिकल ऑफिसर RBSK. त्यानंतर 6 नंबरचं पद हे ऑडिओलॉजिस्ट. त्यानंतर स्टाफ नर्स फिमेल तसेच स्टाफ नर्स मेल हे पद आहे. 9व्या नंबरचे पद हे फिजिओथेरपिस्टचे आहे. तसेच त्यानंतर सुपरवायझर, ज्युनियर इंजिनियर, लॅब टेक्निशियन, पॅरामेडिकल वर्कर तसेच डेंटल सर्जन्स ही सर्व पदे आहेत. त्याचबरोबर काउन्सलर्स हे पदही आहे. 16 नंबरचे पद हे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट्स आहे. तसेच 17 नंबरचे पद हे ब्लॉक फॅसिलिटेटर हे आहे. या सर्व 17 पोस्ट्स या जाहिराती अंतर्गत भरल्या जात आहेत. आता आपण पोस्टनुसार पात्रता काय असेल ते पाहूया. डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर या पोस्टकरिता एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA, MBA इन हेल्थ असायला हवे. तसेच या पदाकरिता 35,000 रुपये पर मंथ इतकी सॅलरी दिली जाणार आहे. मेडिकल ऑफिसर आयुष या पोस्टकरिता 1 जागा आहे आणि याकरिता 30,000 रुपये पर मंथ इतकी सॅलरी दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट या पोस्टकरिता टोटल 2 जागा आहेत आणि याकरिता डिग्री इन ऑडिओलॉजी असायला हवी आणि या पोस्टकरिता 25,000 रुपये पर मंथ इतकी सॅलरी दिली जाणार आहे. त्यानंतर स्टाफ नर्स फिमेल या पदाकरिता टोटल 10 वॅकन्सीज आहेत आणि या पदाकरिता 20,000 पर मंथ इतकी सॅलरी दिली जाणार आहे. याकरिता शैक्षणिक अर्हता ही GNM किंवा BSc नर्सिंग झालेले असावे आणि रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. त्यानंतर स्टाफ नर्स मेलकरिता सॅलरी ही 20,000 पर मंथ असेल आणि BSc नर्सिंग किंवा GNM झालेले असायला हवे. ज्युनियर इंजिनियर या पोस्टकरिता टोटल 1 जागा आहे आणि याकरिता
सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा झालेला असायला हवा आणि या पोस्टकरिता सॅलरी ही 25,000 पर मंथ इतकी दिली जाणार आहे. लॅब टेक्निशियन या पोस्टकरिता टोटल 1 जागा आहे आणि या पोस्टकरिता पर मंथ सॅलरी ही 17,000 इतकी दिली जाणार आहे. फिजिओथेरपिस्ट या पोस्टकरिता टोटल 2 जागा आहेत आणि याकरिता ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपी असायला हवी. तसेच या पोस्टकरिता 20,000 पर मंथ इतकी सॅलरी दिली जाणार आहे. त्यानंतरची पोस्ट पॅरामेडिकल वर्कर याकरिता 1 जागा आहे आणि याकरिता 12th प्लस PMW सर्टिफिकेट असायला हवे आणि याकरिता 17,000 रुपये पर मंथ इतकी सॅलरी दिली जाणार आहे. त्यानंतरची पोस्ट डेंटल सर्जन्स याकरिता टोटल 4 जागा आहेत. याकरिता MDS किंवा BDS झालेले असायला हवे आणि 30,000 रुपये पर मंथ इतकी सॅलरी दिली जाणार आहे. काउन्सलर्स या पोस्टकरिता टोटल 3 जागा आहेत आणि याकरिता MSW झालेले असायला हवे आणि या पोस्टकरिता 20,000 पर मंथ इतकी सॅलरी दिली जाणार आहे. मेडिकल ऑफिसर याकरिता टोटल 2 जागा आहेत आणि याकरिता BAMS झालेले असायला हवे आणि रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे. या पोस्टकरिता सॅलरी ही 28,000 पर मंथ इतकी दिली जाणार आहे. मेडिकल ऑफिसर आयुष याकरिता टोटल 1 जागा आहे आणि याकरिता BHMS झालेले असावे आणि रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे आणि या पोस्टकरिता सॅलरी ही 28,000 पर मंथ इतकी दिली जाणार आहे. पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट याकरिता टोटल 3 जागा आहेत आणि याकरिता एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA, MBA इन हेल्थ असायला हवे. तसेच याकरिता सॅलरी ही 35,000 पर मंथ इतकी दिली जाणार आहे. 17 नंबरची आणि लास्ट पोस्ट म्हणजे ब्लॉक फॅसिलिटेटर याकरिता टोटल 1 जागा आहे. याकरिता एनी ग्रॅज्युएट विथ टायपिंग स्किल मराठी 30 वर्ड्स पर मिनिट आणि इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिट्स विथ MSCIT असायला हवे आणि या पोस्टकरिता सॅलरी ही 7,500 रुपये पर मंथ इतकी दिली जाणार आहे. तुम्ही या सर्व पोस्टकरिता इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते चेक करून घ्या आणि त्यानंतरच अर्ज करा. अर्ज कसा करायचा ही संपूर्ण माहिती त्यांनी या ठिकाणी या PDF मध्ये दिली आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता. कमाल वयोमर्यादा ही खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आहे. तसेच मागासवर्गीयांकरिता 43 वर्ष इतकी आहे. याकरिता अर्ज कसा करायचा ते पहा. अर्जासोबत उमेदवाराने अध्यक्ष जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद परभणी या नावाने DD काढायचा आहे. खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये इतकी फीज आहे तर मागासवर्गीयांकरिता 100 रुपये इतकी फीज आहे. हा DD राष्ट्रीयकृत बँकेतून काढून अर्जासोबत जोडायचा आहे. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा 21/3/2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. सर्व कागदपत्रांच्या स्वाक्षांकित छायाप्रतीसह अर्ज पोस्टाने जमा करायचे आहेत. पदभरतीसाठीचा अर्ज नमुना स्क्रीनवर दिसत आहे ते पाहून घ्या आणि या संदर्भात काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.